एकदा एक माणूस आपल्या घोड्यावरून प्रवासाला निघाला होता। वाटेमध्ये एक नदी लागली। नदीचं पात्र मोठं विस्तीर्ण होतं। नदीचं पात्र किती खोल असेल याचा त्याला अंदाज येत नव्हता। त्यामुळे आपला घोडा हे नदीचं पात्र पार करून जाऊ शकेल का असा त्याला प्रश्न पडला। इतक्यात त्याला एक लहान मुलगा दिसला। कदाचित हा इथला स्थानिक मुलगा असावा आणि त्याला नदीपात्राच्या खोलीचा अंदाज असावा असा विचार करून त्यानं त्या मुलाला विचारलं, बाळा, माझा हा घोडा ही नदी पार करू शकेल का? त्यावरती तो लहान मुलगा म्हणाला, हो काका, तुमचा घोडा ही नदी अगदी सहज पार करू शकेल। त्या मुलाच्या सल्ल्यावर विश्वास ठेवून तो माणूस आपल्या घोड्यासह नदी पार करू लागला। पण नदीपात्राच्या मध्यामध्ये खोली जास्त होती। घोड्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं। मोठ्या मुश्किलीनं तो नदीचं पात्र पार करून पैल तीरावर पोहोचला। त्या मुलानं आपल्याला चुकीचा सल्ला दिला म्हणून तो प्रचंड चिडला। पैल तीरावरून तो आता या बाजूला उभ्या असलेल्या मुलाला ओरडू लागला, रागवू लागला। तो मुलगा घाबरला आणि घाबरत घाबरत सांगू लागला, काका, तुम्हाला खोटा किंवा चुकीचा सल्ला देण्याचा माझा कोणताच उद्देश नव्हता। अहो, माझी बदकं हेच नदीचं पात्र अगदी सहज पार करून जातात। ती तुमच्या घोड्यापेक्षा खूप लहान आहेत। त्यांचे पाय देखील तुमच्या घोड्याच्या तुलनेने छोटेसे आहेत। जर ती लहानशी छोट्या पायाची बदकं हे नदीपात्र सहज पार करून जाऊ शकतात, तर लांब पाय असलेला तुमचा हा मोठा घोडा अगदी सहजपणे हे नदीपात्र पार करू शकेल असं मला वाटलं होतं। तात्पर्य काय, तर एखादी व्यक्ती जेव्हा कोणाला सल्ला देते तेव्हा ती आपल्या स्वतःच्या अनुभवानुसार सल्ला देते। समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत परिस्थिती ही अगदी तशीच असेल असं नाही। त्यामुळे एका व्यक्तीनं दिलेला सल्ला हा दुसऱ्या व्यक्तीला तंतोतंत उपयोगी पडेलच असं नाही। हा विचार सल्ला देणाऱ्या आणि सल्ला मागणाऱ्या दोघांनीही लक्षात ठेवायला हवा।